मित्रहो, नाशिकचा भोंदू कॅप्टन उर्फ अशोक खरात याच्यावर आपण जे पण काही व्हिडिओ केले होते किंवा त्यामध्ये आपण जे काही म्हटलं होतं, ते बऱ्याच अंशी जसंच्या तसं खरं होताना दिसतंय. कारण आपल्याकडे जी माहिती येत होती, ती अत्यंत आतल्या गोटातून येत होती. संबंधित काही व्यक्तींकडून येत होती. हे एव्हाना आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल. आणि हे काही फक्त अशोक खरातच्या बाबतीतच नाहीये, तर महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय घटना आणि घडामोडींबद्दल सुद्धा आपल्या बाबतीत हा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे, हा आपण कायम ठेवलेला आहे. आणि आत्ता याच ट्रॅक रेकॉर्डची जी परंपरा आहे, ती कायम ठेवताना मी आपल्याला सांगतोय, एक अत्यंत धक्कादायक बातमी जी रुपाली चाकणकर यांच्या बाबतची आहे. रुपाली चाकणकर यांची 14 मेला ईडीच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी होते. त्यांना काही प्रश्न विचारले जात आहेत आणि आत्ता त्यांचं काय होणार ते मी आपल्याला सांगणार आहे. अर्थात त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, नाशिकचा भोंदू अशोक खरात याला पोलिसांनी 18 मार्चला ताब्यात घेतलं. खरं तर 17 मार्च पासूनच त्याची घंटा वाजायला सुरुवात झाली होती. 17 मार्चला महाराष्ट्राच्या राजकारणातले काही नेते दिल्ली दरबारी गेले आणि त्यानंतर जी काही सूत्र वेगानं हलायला सुरुवात झाली, त्यानुसार या भोंदू अशोक खरातला उचलण्यात आलं. भोंदू अशोक खरातला त्याच्या आधी जवळपास 2 महिने संदीप कर्णिक, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते या तिघांमध्ये हे संपूर्ण प्रकरण कसं हाताळायचं याच्यावरती अत्यंत बारकाईनं अभ्यास सुरू होता. याचं कारण काय? तर महाराष्ट्राच्या राजकारणातले 4 मंत्री थेट या अशोक खरातशी संबंधित होते किंवा त्याच्याबरोबर त्यांचा परिचय होता. बघा आता गोष्ट कशी आहे ते तुम्ही समजून घ्या. याच नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद झाला आणि त्या कॉर्पोरेट जिहादमध्ये निदा खान हिला अटक करण्यात आली, जी एचआरची प्रमुख होती. तिला आपल्या घरात ठेवणारा किंवा तिच्याबरोबर संबंधित असलेला जो एमआयएमचा नगरसेवक होता, त्याच्या घरावर कारवाई होते, ज्याचं नाव आहे मतीन पटेल. ही एक गोष्ट झाली मतीन पटेल आणि निदा खानच्या संदर्भातली. इतकाच किंबहुना याच्यापेक्षा अधिक घनिष्ठ संबंध असलेल्या रुपाली चाकणकर यांना आता पोलिसांनी किंवा एस-आय-टीने चौकशीला बोलवलं. आता यांना जेव्हा मी आपल्याला सांगितलं होतं, की 11 लोकांची यादी होती. त्या 11 लोकांच्या यादीत प्रतिभा चाकणकर पण होत्या आणि त्यांची बहीण रुपाली चाकणकरही होत्या. प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याची तपासणी झाली किंवा याच्याबरोबरची जी काही गोष्ट आहे ती माहिती करून घेतली गेली. ती तारीख होती 13 एप्रिल 2026. 6 तास या मायलेकरांकडे प्रश्न विचारले गेले, त्यांच्याकडून माहिती घेतली गेली. असं सगळं केलं गेलं. आता आपण येऊया रुपाली चाकणकरांकडे. रुपाली चाकणकरांना अजून कोणी हात लावलेला नव्हता, काही होत नव्हतं. सगळ्या लोकांना असं वाटत होतं, की आता रुपाली चाकणकर सुटल्या. पण मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं, रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर हे या प्रकरणात लटकणार. त्यानंतर मला केसरकरांकडून अनेक वेळेला त्यांच्या हितचिंतकांकडून विचारणा झाली, की तुम्ही मंत्री महोदयांना भेटा, तुम्ही साहेबांना भेटा, ते तुमचं शंका निरसन करतील वगैरे सगळं सांगितलं गेलं. पण मला हे ठामपणे माहीत होतं, कारण या संपूर्ण अशोक खरात प्रकरणात तपास करणारे काही अधिकारी, अशोक खरातला गेल्या 14 वर्षांमध्ये अगदी वाढता वाढे असं बघणारे काही लोकं, त्याच्याबरोबरचे काही निकटवर्तीय, हे सगळे माझे माहितीचे सोर्स होते. आणि ते जे काही मला सांगत होते त्यानुसार मी आपल्यापर्यंत ती माहिती आणत होतो. आता रुपाली चाकणकर यांची चौकशी एस-आय-टीने केली 10 मेला. तेजस्वी सातपुते जे आहेत त्यांनी त्यांची चौकशी केली. तोपर्यंत असं अनेकांना वाटलं होतं, की आता काहीच होणार नाही. 13 एप्रिलपासून 10 मे पर्यंत म्हणजे जवळपास 28 दिवसांचा कालावधी झाल्यानंतर रुपाली चाकणकरांना, म्हणजे 13 एप्रिल मी कोणाचं सांगितलं? प्रतिभा चाकणकरांचं. खरं तर प्रतिभा चाकणकरांच्या आधी रुपाली चाकणकरांची चौकशी व्हायला हवी होती. पण शेवटी असं आहे ना, की पोलिसांचा तपास आहे. पोलिसांना त्यांच्या पद्धतीत करू दिला पाहिजे. आता या रुपाली चाकणकरांना काय होणार? तर रुपाली चाकणकरांची एस-आय-टीची चौकशी झाल्यानंतर त्यांना
ईडीच्या चौकशीची नोटीस देण्यात आलेली आहे आणि 14 मेला त्यांची ईडीची चौकशी होते. आतापर्यंत आपल्या हातात तपशील आलेला नाहीये. पण मी आपल्याला काय होणार आहे ते सांगतो. रुपाली चाकणकर यांना अटक होऊ शकते. रुपाली चाकणकर या तुरुंगात जाऊ शकतात. कारण त्यांनी ज्या पद्धतीच्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, त्या गोष्टींमधली आणखी एक ॲडिशनल केस त्यांच्यावरती येणार आहे. ती म्हणजे पत्रकार संपादकाला धमकावल्याच्या प्रकरणातली केस. कारण यातलं हे सगळं जे काही या भोंदू बाबाचं जे घबाड होतं, ते सगळ्यात पहिल्यांदा इथल्या एका स्थानिक वर्तमानपत्राच्या संपादकाने आपल्या दैनिकामध्ये लिहिलेलं होतं. त्यानंतर त्याला दमदाटी करण्यात आली. त्यानंतर त्याला धमकावण्यात आलं. त्याला महिला आयोगाची नोटीस पाठवण्यात आली. पोलिसांकरवी दबाव आणला गेला. हे सगळं रुपाली चाकणकरांनी केलं. याच्याबद्दलची नवी तक्रार रुपाली चाकणकरांच्या विरोधात दाखल होते. आणि आता या बरोबरीनेच ही जी ईडीची तपासणी होते, आता या रुपाली चाकणकर काय म्हणत होत्या, की हे जे काही आहे ते मला काहीच माहीत नव्हतं आणि मी जे काही दिलं होतं ते त्या एका देवस्थानासाठी दिलं होतं. प्रश्न इथे कुठे येतोय, तर आपल्याला जेव्हा एखादी खोली बुक करायची असते धर्मादाय संस्थेमध्ये किंवा एखादी पूजा करायची असते, त्यावेळेला तुमच्या निवासाचा किंवा तुमच्या माहितीचा एक पुरावा लागतो. तो असतो आधार कार्ड. मग आपलं आधार कार्ड द्यायचं ऐवजी किंवा आधार कार्ड देऊन पॅन कार्ड देण्याची गरज रुपाली चाकणकरांना का पडली? हा माझा सगळ्यात आधी प्रश्न होता आणि तोच उद्धृत कोणी केलेला आहे? सुषमा अंधारेंनी. काय म्हणताय सुषमा अंधारे बघा. अरे बाबा, हे खरात झालं, चाकणकर झालं, हे खूप निष्पाप लोक आहेत. हे खूप म्हणजे काय सांगायचं आता, हे खूपच निष्पाप, खूप भोळे, भाबडे, अत्यंत सश्रद्ध लोक आहेत. कारण चाकणकर बाई पण म्हणतायत की माझं आधार पॅन कार्ड वगैरे मी काहीतरी धार्मिक कामासाठी दिलं. जेवढं मला कळतंय, तिरुपतीला जायचं असेल किंवा शिर्डीत जायचं असेल तर भक्तधामच्या जर खोल्या घ्यायच्या असतील तर आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागत नाही. असं कोणतं धार्मिक कार्य आहे की ज्याच्यासाठी पॅन कार्ड लागतं? काय पॅन कार्डला दह्या दुधाने आंघोळ घालायची होती का? पॅन कार्ड यज्ञ आहुतीमध्ये समिधा म्हणून टाकायचं होतं की श्री यंत्राची पूजा करतात तसं पॅन कार्डची पूजा करायची होती? पण हे चाकणकर असतील, हे खरात असतील, हे सगळे इतके कोडगे आणि निगरगट्ट आहेत की यांना स्वतःला खात्री वाटते की काही झालं तरी राजकीय नेते आम्हाला वाचवतील. राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. नुसतीच कस्टडी पे कस्टडी हे जे सगळं नाट्य चाललेलं आहे हे मोठं मनोरंजक आहे. आता आपण पाहिलं सुषमा अंधारे या संपूर्ण प्रकरणामध्ये सुषमा अंधारे सातत्यानं लढतायत, भांडतायत, बाजू मांडतायत, मुद्दा मांडतायत, पण अजून वेळ आलेली नाहीये. रुपाली चाकणकर यांची तुरुंगात जाण्याची वेळ लवकरच येईल आणि हे जे आधार कार्ड आणि पॅन कार्ड या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या कामाला लागतील. आता याच्यातला दुसरा भाग, रुपाली चाकणकर या सगळ्यांना हव्याहव्याशा वाटायच्या. सोशल मीडियावर त्या बागडत असायच्या. त्यांचे रील्स आणि त्यांचे इन्स्टावरती आपण अनेक लोक आपल्यापैकीचे त्यांना बघत असायचे, फॉलो करत असायचे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असण्यापेक्षा त्या महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर किंवा रोल मॉडेल आहेत की काय अशा पद्धतीत त्या वावरायच्या. अत्यंत भुसभुशीत असं त्यांचं कामकाज. काही कशाशी काय घेणं देणं नाही. फक्त अजित पवार यांच्या बरोबर असलेले त्यांचे मधुर संबंध आणि त्यामुळे इतर पक्षातील जे नेते आहेत म्हणजे सुनील तटकरे असतील किंवा इतर जे काही नेते आहेत. आता सुनील तटकरेंबरोबरच्या त्यांचे जे काही फोटो आणि व्हिडिओज आपण पाहिले म्हणून, पण पक्षात आणि पक्षाच्या आजूबाजूला असे अनेक घटक आहेत की रुपाली चाकणकरांना जे लाईक करायचे, त्या सगळ्या लोकांनी आता रुपाली चाकणकरांकडे पाठ फिरवायला सुरुवात केलेली आहे. माझी अत्यंत विश्वसनीय माहिती. आता अशाच पद्धती जेव्हा तुम्ही पदावर असताना किंवा जेव्हा तुम्ही सत्तेच्या छत्राखाली असता, त्यावेळेला तुम्हाला हे सगळं बघायला मिळत असतं. आता अशीच एक घटना पुण्यामध्ये जी नाशिकमधला जो अशोक खरात आहे, त्याच्या संदर्भातली एक घटना ठाण्यामध्ये घडली आहे. म्हणजे तिथे एक अत्यंत वादग्रस्त, भ्रष्ट, कुचकामी असा एक उपायुक्त महेश आयर याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आणि मला असं वाटलं होतं की महेश आयर याच्यावरती आतापर्यंत जे काही राजकीय छत्र होतं, तो ज्या काही बाबाजी आणि बाबांबद्दल बोलत होता, त्यामुळे महेश आयरला काही हात लावण्याचं धाडस ठाण्याचे पोलीस करणार नाहीत. कारण ते धाडस करण्याच्या आधी भारतीय न्यायसंहिता नाही तपासत, ते वेगळी न्यायसंहिता तपासतात आणि त्यानुसार ते कारवाई करत असतात. पण ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे
यांनी मात्र आपला जो काही पोलिसी खाक्या आणि आपला जो काही वर्दीचा खाकीचा जो काही कणा आहे तो अजून ताठ असल्याचं दाखवत महेश आयरला ज्या पद्धतीत तुरुंगात टाकलेला आहे, गजाआड केलेला आहे आणि त्याची जी काय हा महेश आयर ज्या वेळेला महापालिकेत फिरायचा त्यावेळेला किमान 25 ते 30 सुरक्षा रक्षकांचा ताफा, मध्ये महेश आयर, तो कधीही शर्ट खोचलेला महेश आयर अनेकांनी पाहिलेला नाही. शर्ट बाहेर ठेवलेला, बाह्या फोल्ड केलेला आणि सतत माजोरड्या पद्धतीने आणि मगरुरीने ठाणे आणि परिसरात वावरणारा, अनेक गुंडांच्या संपर्कात असलेला महेश आयर हा याच अशोक खरातकडे एका तरुणीला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आता सध्या तुरुंगात आहे. आणि एरवी जे अनेक भाई आणि अनेक दादा, अनेक शेठ या महेश आयरला सांभाळत होते, जपत होते, त्या सगळ्यांनी आता त्याच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे काळं फडकं पोलिसांनी टाकलेलं चेहऱ्यावरचा महेश आयर याला अक्षरशः ठाणे पोलीस फरफटत गाडीत बसवतायत आणि फरफटत तिथून बाहेर आणतायत. आता त्याच्यासाठी कोणी नाहीये, कारण तो निवृत्त झालेला आहे आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये की ज्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्याचीच वक्रदृष्टी आहे अशा एका प्रकरणात त्याला तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे. कुठले देवेंद्र भारती आणि कुठले डुंबरे महेश आयरला वाचवू शकणार आहेत? मुळीच वाचवू शकणार नाही. कारण प्रश्न असा आहे की रुपाली चाकणकर असू द्या किंवा महेश आयर असू द्या, आज महेश आयरला असं वाटायचं की आपल्याला कोणीच हात लावू शकणार नाही, पण रुपाली चाकणकरांनाही तसंच वाटायचं. आपण थोड्या वेळ थांबा, रुपाली चाकणकरांच्या बाबतीत काय होतंय ते बघा. मी आपल्याला सांगतो की जी गल्लत आधार कार्ड आणि पॅन कार्ड याच्यामध्ये सुषमा अंधारेंनी नोंदवलेली आहे, त्याच गल्लतीने रुपाली चाकणकर या ईडीच्या माध्यमातून तुरुंगात जातील असं चित्र आपल्याला बघायला मिळते. याचे सगळे तपशील यथावकाश आपल्या हाती येत आहेत आणि ते आल्यानंतर मी ते आपल्यापर्यंत जरूर पोहोचवणार. आणि कारण आमच्या माध्यमांमधल्या काही सहकाऱ्यांना असं वाटतं की याच्यातली सगळी इतकी डिटेल गोष्ट आपल्यापर्यंत कशी येते, तर आपण रोज त्याचा काही रतीप टाकत नाही आहोत. कारण अशोक खरात या प्रकरणात तो काही आपला वैयक्तिक शत्रू नाहीये किंवा आपला काही त्याच्याशी काही कोणता बांधाचा वाद नाहीये, पण त्याने ज्या पद्धतीत उच्चभ्रू आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातल्या काही राजकीय नेत्यांच्या, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरातल्या लेकी बाळींना ज्या पद्धतीनं नाचवलंय, मित्र हो, तो ज्या ईशान्येश्वराची उपासना करायचा तो ईशान्येश्वरही त्याला आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या रुपाली चाकणकरांना सहजासहजी सोडणार नाही. आणि त्यामुळे 18 मार्चला तुरुंगात गेलेला अशोक खरात जसं म्हणतोय की आता माझं सगळं जे काही आहे ते इथेच संपणार आहे, त्याची पत्नी फरार आहे, त्याची पत्नी ही दुसरीकडे कुठेही नाहीये, ती महाराष्ट्रात आहे इतकं मी आपल्याला विश्वासाने सांगतो. पण ती कुठे आहे त्याचा पत्ता देणं पोलिसांना हे काही आपलं काम नाहीये. पोलीस त्यासाठी सक्षम आहेत आणि ते योग्य वेळेला कल्पना खरातपर्यंत सुद्धा पोहोचतील. कुणी सांगावं, कल्पना खरात अजून पोलिसांच्या हाती लागलेल्या नाही आहेत, हा सुद्धा पोलिसी तपासाचा एक भाग असू शकतो. आणि त्यामुळे ज्या पोलिसांनी किंवा ज्या SITने रुपाली चाकणकरांना त्यांच्या बहिणीला चौकशीला बोलवल्यानंतर 28 दिवसांनी आणि 18 मार्चला अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर आता 18 मे यायच्या आजूबाजूला चौकशीला बोलवलंय, यातून आपल्यासारखे सुज्ञ प्रेक्षक बरंच काही समजू शकतात. त्यामुळे रुपाली चाकणकर असू द्या किंवा महेश आयर असू द्या, या दोघांनाही SIT आणि राज्याचा गृह विभाग सहजासहजी हलक्यात सोडणार नाही. इतकीच आपण देवाकडे प्रार्थना करूया. हा देव त्र्यंबकेश्वर मधला सुद्धा देव आहे आणि मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरचा सुद्धा देवाभाऊ आहे. काय होतंय ते आम्ही आपल्याला कळवणार आहोत. मित्र, या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला जरूर कळवा. आपण कळवलेल्या या सगळ्या संपादकीय गोष्टींवरच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी ऊर्जा मिळण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. तूर्त इथेच थांबतो. धन्यवाद.